नमस्कार. तर अंकिताच फूड चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. तर आज आपण वडापावची रेसिपी पाहणार आहोत. मस्त असा कुरकुरीत वडापाव, एकदम तुम्हाला आवडेल असा. तर याची रेसिपी चला स्टार्ट करूयात. तर आपण पहिली स्टेप करतोय. तर वडापावची भाजी, त्यासाठी साहित्य लागणार आहे. इथे हिरवी मिरची घेतलेली आहे, मूठभर कोथिंबीर घेतलेली आहे, यानंतर लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, आलं घेतलेलं आहे, जिरे घेतलेले आहेत आणि थोडासा कढीपत्ता घेतलेला आहे. आणि त्यानंतर इथे आपण बटाटे घेतलेले आहेत. हे बटाटे मी उकडून घेतलेले आहेत. आणि फोडणीसाठी लागणार आहे आपल्याला इथे कोथिंबीर, मोहरी आणि यानंतर ना हे धने आहेत मोठाड वाटलेले एकदम मोठे. त्यानंतर ही आहे कढीपत्ता, त्यानंतर थोडीशी हळद आणि 1 चमचा लिंबाचा रस आणि चवीपुरतं आपल्याला मीठ लागणार आहे. आता आपण याचं वाटण करायला घेऊयात. पहिले जिरे, त्यानंतर आलं, यानंतर लसूण, कढीपत्ता. या ज्या मिरच्या घेतलेल्या आहेत तुमच्या ह्याच्याप्रमाणे घ्या, कुणाला तिखट आवडतं कुणाला कमी तिखट आवडतं तशा. आणि यानंतर ही कोथिंबीर. आणि याचं आपण आता वाटण करून घेऊयात. पाणी न घालता याचं जाडसर वाटण करून घ्यायचं. तर इथे आपलं वाटण तयार झालेलं आहे. आता इथे भाजीसाठी कढई तापवण्यासाठी ठेवली आहे. तर आपण ह्याच्यामध्ये आता 4 टेबलस्पून ऑइल टाकूयात. इथे गरम तेल झालं, त्यानंतर मी मोहरी टाकलेली आहे. मोहरी तडतडली की यामध्ये आपल्याला टाकायचा आहे कढीपत्ता. यानंतर आपल्याला टाकायचं आहे हे जे वाटण जे तयार केलंय ते आपल्याला यामध्ये टाकायचं आहे. वाटण आपण 2 मिनिटं परतून घेऊया. यामध्ये आता आपण हळद टाकून घेऊयात. यामध्ये आपण आता हळद टाकून घेतली आहे. चवीपुरतं भाजीमध्येच मीठ टाकून घ्यायचं आहे. मीठ टाकून घेऊयात. यामध्ये जो आपण स्मॅश केलेला बटाटा आहे तो मिक्स करूयात. आणि चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं. जे आपण धने हे जे मोठाड वाटले होते ते थोडेसे टाकायचे. त्याच्यासोबत मी थोडेसे जिरे पण टाकले होते. आणि यानंतर लास्टला आपण जो अर्धा लिंबाचा रस काढला होता 1 स्पून, तो त्यामध्ये ॲड करायचा आणि गॅस बंद करायचा. हे छान असं मिक्स करून द्यायचं आणि मग गॅस बंद करायचा. मग पाहू शकता किती सुंदर कलर आलेला आहे. इथे आता वड्याची भाजी झालेली आहे. तर आता दुसरी स्टेप, आपण वड्याच्या वरचं आवरण तयार करूयात. तर इथे वड्यासाठी जे पीठ लागणार आहे त्यासाठी मी इथे 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. त्यानंतर इथे मी 2 चमचे तांदळाची पिठी घेतलेली आहे. तांदळाच्या पिठीमुळे ना वडे एकदम छान असे कुरकुरीत होतात. यानंतर मी थोडासा म्हणजे 1 चिमूट 2 चिमूट सोडा घेतलेला आहे. सोडा ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायचं असेल तर टाकू शकता, नाही टाकलं तरी चालेल. आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. तर हे बॅटर बनवण्यासाठी एका बाउलमध्ये आपण बेसन पीठ घेतलेलं आहे. यानंतर ही तांदळाची पिठी टाकायची. त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकायचं आणि अगदी 2 चिमूट सोडा. सोडाऐवजी तुम्ही म्हणजे जेव्हा आपण वड्यासाठी तेल गरम करण्यासाठी ठेवतो ना, तर ते कडकडीत तेल तुम्ही त्याच्यामध्ये टाकू शकतात. सोडा ऑप्शनल आहे. आणि तांदळाच्या पिठामुळे ना एकदम वडे कुरकुरीत होतात, एकदम मस्त होतात एकदम. आणि यामध्ये मी आता हळद टाकणार नाही आहे. हळद जर टाकली तरी म्हणजे सोड्यामुळे ना थोडंसं असं कलर वेगळा येऊ शकतो, त्यामुळे मी यामध्ये हळद टाकणार नाही. हे चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपण. यामध्ये थोडं पाणी घालून सैलसर असं बॅटर तयार करूयात. सुरुवातीला एकदम थोडं पाणी टाकून बघायचं. एकदम टाकायचं नाही, नाहीतर हे बॅटर पातळ होऊ शकतं. इथे पाहू शकता मी सर्व गाठी सगळ्या अशा हे करून घेतलेल्या आहेत. एकदम पाणी टाकायचं नाही, थोडं पाणी टाकत राहायचं आणि छान असं फेटायचं हे पीठ. बघा अजिबात गाठी यामध्ये राहिलेल्या नाही आहेत.
इथे बघू शकता ह्या प्रकारे असं हे बॅटर पाहिजे. जास्तही पातळ नाही करायचं. पातळ केलं तर ते वड्यावरती कोटिंग येणारच नाही. आणि जास्त घट्ट जर केलं तर मग असा वडा असा घट्टसर होतो, असा दाटल्यासारखा होतो. हे अशा प्रकारे बॅटर तयार करून घ्यायचं. तर हे आपलं मिश्रण रेडी आहे. तर आपण हे 15 मिनटं झाकून ठेवूयात. तर यानंतर आपली जी भाजी होती ती पूर्णपणे थंड झालेली आहे. आणि थंड झाल्यानंतरच ह्याचे म्हणजे गोळे करून घ्यायचे. आपण वडे तयार करून घेऊयात. तर मी एवढ्या साईजचे असे वडे तयार करते. काही छोटे पण असतात, काही गोल पण करतात. मी या प्रकारे करते. थोडंसं अजून घेऊन या प्रकारे सगळे वडे तयार करून घ्यायचे. तर वडे आपले रेडी झालेले. तर आपण काय करायचं आता की कढई गॅसवर ठेवून त्यामध्ये तेल टाकून घ्यायचं. तर इथे आपलं पीठ पण बॅटर पण म्हणजे रेडी आहे. तर इथे बघू शकता मी कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे. आणि एक लक्षात ठेवायचं, वडे तळताना गॅस मोठाच ठेवायचा आणि तेल एकदम कडकडीत गरम झालेलं पाहिजे. कारण वडे सोडल्यानंतर ना ते तेल एकदम थंड होतं. त्यामुळे वडे आपले असे मऊ असे होतात एकदम. त्यामुळे ना तेल गरम झालेलं पाहिजे. आणि वडे टाकल्या गॅस मोठाच ठेवायचा. आणि त्यानंतर थोडेसे वडे सेट झाले की त्यानंतर गॅस गरम म्हणजे कमी करायचा, गॅस मीडियम ठेवायचा. मी इथे थोडंसं मिश्रण टाकून बघितलेलं आहे. तर तेल आपलं व्यवस्थित गरम झालेलं आहे. तर इथे बघू शकता मी हे पीठ बॅटर घेतलेलं आहे आणि हा भाजीचा गोळा घेतलेला आहे. तो या पिठामध्ये टाकायचा मस्तपैकी. त्याला असं छान असं यामध्ये हे करायचं. आणि यानंतर छान असं कोटिंग आपलं बसलेलं आहे. आणि असं हे गरम तेलात सोडून द्यायचं. आणि जेवढे वडे बसतील तेवढेच यामध्ये ॲड करायचे. दुसराही वडा सोडते. अलगद असा यामध्ये वडा सोडून घ्यायचा. तर असे वडे तयार करून घ्यायचे, तळून घ्यायचे. म्हणजे इथे बघू शकता तुम्ही. तर इथे पाहू शकता मध्यम आकारावर छान असे वडे तळून घ्यायचे. आणि वड्यांना वेळ लागतो. तर आपले छान असे वडे रेडी आहेत. तर आपण हे काढून घेऊयात. बघू शकता किती सुंदर असा कलर आलेला आहे. पाहू शकता खूप सुंदर असा कलर आलेला आहे. आता सगळे वडे मी असे तळून घेते. तर मस्त असे आपले वडे तयार झालेले आहेत. तर इथे मी लाल कलरची चटणी बनवलेली आहे. त्यासाठी ना जे आपण वडापाव तळताना जे असं म्हणजे पीठ पडतं तर त्याची बनवलेली आहे. ते तळून घेतलेलं कडक. आणि त्यामध्ये लाल मिरची पावडर, लसूण पण तळून घेतला आणि थोडंसं मीठ टाकून हे मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं आहे. तर इथे आपला वडापाव रेडी आहे. इथे लाल कलरची चटणी आहे, मी तळलेल्या मिरच्या ठेवलेल्या आहेत आणि इथे वडापाव. तर या मस्तपैकी खायला. आणि नक्की मला कमेंटमध्ये सांगा की कसा झालेला आहे. तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकरच भेटू. तोपर्यंत बाय बाय.